नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या सीरीजमध्ये आपण काय करत असतो, एक डेटाचं ॲनालिसिस करत असतो, ज्यामध्ये मार्केटची डायरेक्शन आपल्याला आपल्या फेवरमध्ये कशी आणता येईल आणि कशा पद्धतीने हे करते. तर मित्रांनो, मार्केट सोमवारसाठी जे दिलं होतं, ते दिलं होतं की मार्केट एक पॉझिटिव्ह साईडला एक ट्रेंड करू शकतं. ओके, आणि जे पण डीप येईल तो तुम्ही बाय करू शकता, अशा पद्धतीचं हे गणित होतं. ॲज इट इज जाऊन कॉल किंवा पुट घ्यायचं नसतं. याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजीज ऍड केलेल्या असतात, कशा पद्धतीने आपल्याला ते राईड करायचं असतं. त्याचं गणित मी तुम्हाला कम्प्लीट शिकवत असतो. तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता माझ्या प्रोफाईलमध्ये. ओके, तर मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी. तर उद्या जो आहे एक्सपायरीचा ह्या आठवड्याची एक्सपायरी होते. ते एक्सपायरीसाठी जर डेटा कसा आलाय तो आपल्याला बघायचा आहे. तर पोझिशन ज्या होत्या रिटेलरच्या ऑलमोस्ट 8 लाखापासून 7.5 लाखापासून त्या आता 3.5 लाखापर्यंत आल्या. तर ह्या नॉमिनल पोझिशन्स आहेत. फ्युचरचा काही पार्ट आहे, म्हणून ह्या पोझिशन्स तुम्हाला फार हेवी वाटत असल्या तरी ऍक्च्युअल मध्ये हे एक साइडवेज मुवमेंटसाठी बनलेलं आहे. सगळ्या स्ट्राईक प्राइस वर काम झालेलं आहे मित्रांनो, आणि अशा पद्धतीने हा डेटा आहे. एफ-आय सुद्धा कॉन्झर्वेटिव्ह होताना दिसलेला आहे आपल्याला. त्यानंतरून प्रो, जो ऑलवेज स्मार्ट आपण म्हणतो, तर हा स्मार्टने सुद्धा एकदम स्मार्टी काम केलेलं आहे. ज्या शॉर्ट पोझिशन्स होत्या त्या ऍडजस्ट केलेल्या आहेत आणि एकदम नेट टू नेट तो एकदम न्यूट्रल आणि पोझिशन्स ज्या आहेत त्या एकदम लाईट करून ठेवलेल्या आहेत. ओके, तर पोझिशन्स त्या अर्थाने 10 लाखाच्या आहेत. लाईट नाही म्हणता येणार, पोझिशन्स हेवी आहेत, त्या बॅलन्स्ड आहेत. ओके, एफ-आयचं पण तसंच आहे, पोझिशन्स बॅलन्स्ड आहेत. ओके, जे फ्युचर्स वगळता बाकीचे ज्या पोझिशन्स आहेत त्या बॅलन्स आहेत. अशा हिशोबाने हा डेटा आहे मित्रांनो. उद्यासाठीची जी डायरेक्शन आहे ती साइडवेज आहे. दोन्ही साईडला डायरेक्शन आपल्याला मिळू शकते, डिपेंड ऑन सेंटिमेंट. जसं सेंटिमेंट असेल तशा हिशोबाने ते रिटेलरला फसवत राहतील, आणि जे पण हे 6-6.5 लाखाच्या पोझिशन्स आहेत त्या 3-3.5 लाखावर येतील. या 10 लाखाच्या पोझिशन 5-6 लाखावर येतील. एवढ्या 4-4.5 लाखाच्या पोझिशन जर जिरवायच्या आहेत तर मित्रांनो, मार्केट त्या हिशोबाने त्यांना ते मॅनेज करावं लागेल आणि ते बाय डिफॉल्ट साइडवेज राहण्यासाठी असेल. तर आय होप तुम्हाला हा डेटा अंडरस्टँड होत असेल आणि काहीतरी लर्निंग होत असेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला जरी 1 रुपयाची जरी व्हॅल्यू ऍड करू शकत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करत नाहीये तुम्ही, त्यामुळे गुगल आपल्याला व्हिडिओ प्रमोट करत नाही आणि माझंही मोटिवेशन कमी होत आहे. जर हे असं चालू राहिलं तर कदाचित हे व्हिडिओज येणं बंद होईल. ठीक आहे, त्यामध्ये बराचसा लॉस तुम्हाला सहन करावा लागेल, अशा हिशोबाने हे आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर थोडीशी व्हॅल्यू जर ऍड करत असेल मी, तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा पोहोचवा. थँक्यू मित्रांनो. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.